श्री स्वामी समर्थ. अनंतकोटी ब्रह्मांडनायक सद्गुरू श्री स्वामी समर्थांच्या सेवेत आपल्याला पण अनेकदा स्वामी लीलेची प्रचिती आली असेलच. कारण स्वामी आपल्या भक्तांना कधीच एकटं सोडत नाहीत आणि नेहमी सांगतात, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. चैत्र नवरात्रात आपण श्री स्वामी समर्थ जयंतीचे औचित्य साधून स्वामींच्या आदिमाये स्वरूपात त्यांची पूजा मांडून समर्थ आदिमाया शक्ती स्वरूप स्तोत्राचे पठण केल्याने आपल्या जीवनातील सगळे दुःख, संकटे, चिंता स्वामी दूर करतात आणि आयुरारोग्य, धनधान्यादी समृद्धी, प्रसन्नता आणि सकारात्मकता आपल्याला प्रदान करतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समर्थ आदिमाया शक्ती स्वरूप स्तोत्राबद्दल जाणून घेणार आहोत. चैत्र नवरात्रात केल्या गेलेल्या या स्तोत्राच्या पाठाने आपल्या जीवनात होणारे सकारात्मक बदल, स्वप्नपूर्ती, रखडलेली कामे पूर्वत्वास जाण्याचे योग, जीवनात येणारे विघ्न दूर होऊन मिळणारे स्थैर्य, या सर्व फलप्राप्तीवर चर्चा करणार आहोत. व्हिडिओ नक्की बघा आणि चैत्र नवरात्रीत समर्थ आदिमाया शक्ती स्वरूप स्तोत्राचे अवश्य पठण करा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये हे स्तोत्र PDF स्वरूपात उपलब्ध आहे. तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. चला तर मग सुरू करूया. श्री स्वामी समर्थांचे आदिमाया स्वरूप स्तोत्र हे अत्यंत प्रभावी आणि अर्थपूर्ण स्तोत्र आहे. विशेषतः चैत्र नवरात्र आणि स्वामी समर्थांचा प्रकट दिन हे दोन्ही उत्सव जेव्हा एकाच काळात येतात तेव्हा या स्तोत्राचे पठण करणे दुग्ध शर्करा योग मानला जातो. हे स्तोत्र स्वामींना आदिमाया म्हणजेच विश्व निर्माण करणारी शक्ती म्हणून संबोधित करते. नवरात्र हा देवीचा म्हणजेच शक्तीचा उत्सव आहे. त्यामुळे या काळात हे स्तोत्र म्हटल्याने तुम्हाला स्वामींच्या आशीर्वादासोबतच आदिमायेची कृपाही प्राप्त होते. आध्यात्मिक उन्नतीसाठी हा काळ अत्यंत पूरक ठरतो. स्वामी समर्थांच्या या रूपातून भक्ताला प्रचंड मानसिक ताकद मिळते. जर तुमच्या मनात काही संभ्रम असतील किंवा एखादे नवीन काम, उदाहरण नवीन प्रकल्प किंवा अभ्यास सुरू करताना भीती वाटत असेल, तर हे स्तोत्र तुमचे आत्मबळ वाढवते. मी एकटा नाही, स्वामींची शक्ती माझ्या पाठीशी आहे, हा विश्वास दृढ होतो. चैत्र नवरात्र हे हिंदू नववर्षाच्या सुरुवातीला येते. या काळात आदिमाया स्वरूपाची उपासना केल्याने वर्षभरातील कामांमधील नकारात्मकता आणि विघ्न दूर होण्यास मदत होते. जीवनात स्थैर्य येण्यासाठी हे स्तोत्र खूप फलदायी ठरते. या स्तोत्राच्या पठणामुळे तुमच्या अडीअडचणी, कामात येणारे अडथळे दूर होतात. घरात नैराश्य, कटकटी, भांडणे दूर होऊन प्रसन्नता येते. रखडलेली कामे पूर्ण होतात. प्रापंचिक कलह दूर होऊन आपापसात समन्वयता निर्माण होते. मनातले वैरत्व संपून स्नेह निर्माण होतो. आता या स्तोत्राचे पाठ कसे करायचे हे जाणून घेऊ. हे पाठ आपल्याला चैत्र नवरात्रात रोज 11 पाठ असे 9 दिवस करायचे आहेत. स्वामींच्या जन्मदिनी म्हणजेच चैत्र शुद्ध द्वितीयेला विशेष 21 पाठ करायचे आहेत. आपल्या देवघरात स्वामींच्या फोटोसमोर गाईच्या तुपाचा दिवा लावून रोज संध्याकाळी आपल्याला हे पाठ करायचे आहेत. पहिल्या दिवशी मात्र स्वामींना एक नारळ अर्पण करून आपले दुःख सांगायचे आहे आणि ते दूर व्हावे अशी विनंती करून पाठाला सुरुवात करायची आहे. जर तुम्हाला अजिबात वेळ नसेल आणि तुम्ही रोज 11 पाठ करू शकत नसाल तर निदान कमीत कमी 3 पाठ तरी अवश्य केल्या गेले पाहिजेत. स्वामींच्या प्रकट दिनी म्हणजेच चैत्र शुद्ध द्वितीयेला या स्तोत्राचे जास्तीत जास्त वेळा पठण करणे विशेष फलदायी मानले जाते. नवरात्री व्यतिरिक्तही आपल्या दैनंदिन जीवनात आपल्या संकटांना, दुःखाला दूर करण्यासाठी आपण दर मंगळवारी किंवा शुक्रवारी श्री स्वामी समर्थांचे आदिमाये स्वरूपातील रूप चित्तात साठवून 11 वेळा या स्तोत्राचे पाठ करू शकतो आणि आदिमाये स्वरूपातील भक्तवत्सल श्री स्वामींना आपले गाऱ्हाणे सांगू शकतो. तत्पूर्वी आपल्याला स्वामींना एक नारळ अर्पण करायचा आहे आणि मग आपले गाऱ्हाणे स्वामींसमोर मांडायचे आहे. असे केल्याने लक्ष्मीचा वास अखंड घरात राहून आरोग्य लाभते. जर आपल्या घरात कोणी आजारी असेल तर हे स्तोत्र आजारी व्यक्तीने 3 वेळ पठण करून कपभर पाण्यात थोडे गुलाबजल मिसळून प्यावे. आजार लवकर बरा होतो. जर आपण कर्जात बुडलेले असाल तर कर्जबाजारी व्यक्तीने उत्तरेकडे तोंड करून 41 दिवस या स्तोत्राचे पठण करावे व पठण झाल्यावर प्रत्येक दिवशी 1 रुपयाचे नाणे एका डब्यात ठेवावे. 41व्या दिवशी जमा झालेल्या पैशातून शेंगदाणे किंवा हरभरे विकत घेऊन पक्ष्यांना खाऊ घालावे. असे केल्याने कर्जमुक्ती होते. आपले स्वतःचे घर एकदा तरी व्हावे ही इच्छा जर आपण मनात घेऊन असाल तर 101 दिवस चांदीच्या 3 दुर्वा समोर ठेवून दररोज एकदा या स्तोत्राचे पठण करा.
पठण केल्याने व 101व्या शेवटच्या दिवशी श्री महादेव, श्री गौरी आणि श्री गणेशाचा अभिषेक केल्याने स्वघराच्या इच्छेची पूर्ती होते. आपल्यावर जर कुठले संकट अचानक ओढावले असेल, या स्तोत्राचे पठण केल्याने आलेल्या संकटाचा नाश होतो. आदिमाये स्वरूपात श्री स्वामी समर्थांची सेवा आपल्या हातून या चैत्र नवरात्रात झडावी, याच स्वच्छ हेतूने हा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. जर आपल्यालाही या चैत्र नवरात्रात स्वामी महाराजांची आदिमाये स्वरूपात पूजा करायची असेल तर नक्की आपण हे स्तोत्र पठण करू शकता. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये हे स्तोत्र PDF स्वरूपात उपलब्ध आहे. तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. व्हिडिओ आवडल्यास प्रतिक्रिया नक्की द्या आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका.